मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे उटीमधल्या प्रवासाचा, सुंदर क्षणांचा, तर तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. तर त्यामध्ये काही व्हिडिओ राहिले होते टाकायचे, तर म्हटलं चला आता हा सेपरेट एक ॲक्वेरियमचा व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये राहिलेले टाकूयात. तर त्यामध्ये हा एक आहे बघा, आयुर्वेदिक औषधं आणि चहापत्ती याचा एक व्हिडिओ राहिलेला. तिथं दुकानात आम्ही गेलेलो, तिथं खूप स्वस्त आम्हाला भेटलं हे. मग आम्ही एवढं चहापत्ती घेतली. त्यामध्ये बघा इलायची आहे, ग्रीन टी आहे, चॉकलेट फ्लेवरची चहापत्ती आहे, असं आम्ही खरेदी केलं. त्यानंतर एक आम्ही जुनं मोठं चर्च पाहिलं, त्याचा पण व्हिडिओ टाकायचा राहिला होता. मग म्हटलं चला या व्हिडिओमध्ये त्याला पण ॲड करावं. नंतर हे आहे म्हैसूरचं रॉयल पॅलेस. त्यानंतर आम्ही गेलो ॲक्वेरियममध्ये. हे बघा मासा कसा आहे. असे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहिले. खूप सुंदर असे मासे होते. इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे मी पहिल्यांदाच पाहिले. तुम्ही म्हणाल सगळं काय पहिल्यांदाच पाहिलं असं सांगते, पण खरंच हे पुढे तुम्ही बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पुढे इतके वेगळे मासे आहेत ना, की तुम्ही सुद्धा म्हणाल अरे हा मासा मी पहिल्यांदाच पाहिला. इतक्या वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे असं खालून मधून आपल्याला जायला रस्ता आहे आणि हे दोन्ही बाजूला आणि वर आपल्या डोक्याच्या वर काच आहे अशी गोल कमानीसारखी. त्याच्या आतमध्ये पाणी आणि हे मासे आहेत पाण्यात. हा मासा बघा कसा शांत झोपलाय, कसा श्वास घ्यायची प्रक्रिया त्याची चालू आहे. खरं तर मी माझ्या मैत्रिणींसोबत गेली होती ॲक्वेरियम पाहायला. आमच्या मुलीला आम्ही नेलंच नाही आणि मी तिला आल्यावर हे व्हिडिओ दाखवले. तिला खूप इच्छा झाली ॲक्वेरियमला जायची. आता नेक्स्ट टाईम आम्ही आमच्या मुलीला घेऊन जाणार आहे ॲक्वेरियम पाहायला. हो ना बाळा? हो. हां, तर मग हा बघा मासा. खूप वेगळे मासे आहेत, खूप सुंदर असे मासे आहेत इथं. तुम्ही कधी ॲक्वेरियम पाहिले का, किंवा तुम्ही वेगळे मासे पाहिलेत का? नक्की मला कमेंट करून सांगा. कारण माझ्याकडे खूप सुंदर असे व्हिडिओ आहेत वेगवेगळे, निसर्गाचे असतील, कुकिंगचे असतील. मी नक्की तुम्हाला माझे अनुभव, माझं डेलीमधलं शेअर करत जाईल. हा बघा रेड कलरचा मासा. हा तुम्ही कधी पाहिला होता का, मला सांगा बरं. बापरे, कसं तोंड करतोय तो मासा, आणि वेगळंच काहीतरी आहे बरं का. त्यानंतर हा बघा, हा पण किती सुंदर असा मासा आहे ना. किती छान निळी त्वचा आहे त्याची, त्याच्यावर पिवळ्या लायनिंग आहेत. आणि हे बघा असे सिलेंड्रिकल बॉटल टाईप काच होती आणि त्यात असे हजारो लाखो मासे होते. मला वाटलं हे छोटे पिल्लं आहेत, पण नाही, हे मोठे मासे, म्हणजे त्यांची जातच आहे तशी तेवढी. त्यानंतर हा मासा बघा, ह्याच्या शेपटीच्या बाजूला डॉट आहेत, 3, 2, 4, 5 असे डॉट आहेत लाईनीने. आणि मला वाटले ते डोळेच आहेत की काय. नंतर मी पाहिलं अरे बापरे, याचे डोळे तर पुढं आहेत. बघा इतकी सुंदर असे माशांच्या प्रकार, माशांच्या जाती असतील. हे बघा किती सुंदर कलर, किती छान आहे ह्या माशाचा. लाल, त्यामध्ये अजून फेंट लाल. त्यानंतर हा मोरपंखी हिरवट मासा. त्यानंतर हे बघा असं झेब्रा टाईप मासा आहे. किती सुंदर त्वचा आहे. बापरे, हे बघा, हे मासा नाही वाटत मला, हा पाण्यातला वेगळा जीव आहे. पण हे पाहिल्यावर जरा भीती वाटते बरं का. किती वेगळी जात आहे ना ही. तुम्ही नसेल कधी पाहिली कदाचित, कारण मी पण पहिल्यांदाच पाहिलं हे. तुम्ही बऱ्यापैकी ॲक्वेरियम वगैरे पाहिलं असेल, कारण मी कधीच नव्हतं पाहिलं. त्यानंतर हे असे ओपन स्पेसच मासे होते पाण्यात. ह्याच्यावर काही काच नव्हती, असं वरून पाणी पडत होतं झरण्यासारखं आणि त्याच्या खाली हे मासे होते. त्यानंतर हे बघा, हा कोपऱ्यातला मासा बघा, किती छोटे डॉट आहेत पांढरे त्याच्यावर. खूप वेगळे मासे होते हे. किती सुंदर असे मासे होते. मी माझ्या मैत्रिणीला विचारलं हे मासे आतमध्ये भांडणं कसे करत नाहीत बरं, तर ती बोलली सगळे मासे तुझ्यासारखे असतात का. मला लवकर कळलंच नाही, तिनं काय जोक केला. त्यानंतर हा मासा बघा, किती वेगळं आहे ना हे काहीतरी. हा मासा आहे की काय वेगळा जीव आहे काय माहिती, पण त्याच्याकडं बघून भीती वाटते बरं का. त्याला असं पकडायची किंवा हात लावायची असं हिम्मत होत नाही. असं टोकदार त्याचे कल्ले किंवा काहीतरी. आणि हा एक मासा बघा, याचा मी ऐकलं, याचा मेंदू जेवढा मोठा होतो, म्हणजे डोकं, तेवढी त्याची किंमत वाढते मार्केटमध्ये. आणि ते खातात पण वाटतं, म्हणजे मेंदूची वाढ होण्यासाठी, मेंदूची ताकद वाढण्यासाठी. त्यानंतर हे मासे बघा, किती सुंदर,
किती छान असे मासे ठेवलेले आहेत आणि त्यांची निगा देखील तेवढीच राखली जाते बरं का. म्हणजे ऑक्सिजनचं असेल प्रकार किंवा त्यांचं खाद्य असेल, पाण्याची स्वच्छता असेल, तिथलं टेम्परेचर असेल, खूप सुंदर अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेलं आहे. म्हैसूरमधलं हे ॲक्वेरियम आहे. त्यानंतर हा मासा बघा खूप सुंदर, किती त्याच्या छान अशी शेपटी आहे ना, किती छान वाटत असेल त्यांना पाण्यात. आणि पाण्याच्या आतमध्ये बघा किती छान असं त्यांना कम्फर्टेबल वाटेल असं डिझायनिंग केलेलं आहे. लाकडाचं असेल, दगडाचं काहीतरी आहे आत. त्यानंतर हा आहे पापलेट मासा आधी गेलेला. हे वेगळंच काहीतरी जेलीफिश आहे. हे पण असं उभ्या काचेमध्ये ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता बघा किती वेगळा प्रकार आहे ना. त्यानंतर हा खालचा एक चमकतोय सोनेरी मासा. त्यानंतर हे मासे होते, त्यांच्याजवळ गेलं की सगळे एकत्र यायचे. त्यांना वाटत असेल की आम्हाला काहीतरी खायला आणले वगैरे काहीतरी असं. त्यानंतर हे वरून असं पाणी पडत होतं माशांच्या आंघोळीसाठी. किती सुंदर ते मासे, ते म्हणजे जिथं पाणी पडतंय तिथं पण मासे जात होते, त्यांना मज्जा येत असेल. बघा किती सुंदर, किती वेगळे मासे आहेत ना. हा म्हणत होती मी, हा पापलेट मासा आहे, कारण मी या माशाला ओळखते मार्केटमध्ये किंवा आपण बाहेर. हे मासे असले मासे मी पाहिलेले आहेत, त्याला पापलेट म्हणतात. किती सुंदर मासे आहेत ना. त्यानंतर हे पण असं झेब्रा टाईप आहे, लायनिंगचा मासा. किती सुंदर असे मासे आहेत. तुम्ही कधी असे मासे पाहिलेत का? तुम्ही ॲक्वेरियमला गेलाय का? कोणत्या ॲक्वेरियमला गेलाय मला नक्की कमेंट करून सांगा. बघा किती सुंदर असे मासे आहेत ना. आपल्याला वाटतं फक्त, म्हणजे मला तर वाटतं फक्त आपण म्हणतो ना हा किती सुंदर आहे किंवा ही किती सुंदर असे आहे, नाक, डोळे, चेहरा, रंग, यावरून आपण सौंदर्य ठरवतो. पण त्यापेक्षा जास्त सौंदर्य तर निसर्गाने दुसऱ्या म्हणजे जीवांमध्ये देखील दिलेलं आहे. बघा आता हे मासेच बघा किती सुंदर, आणि त्यांच्या शरीराची असेल रंगांची ठेवण किती सुंदर केलेली आहे. त्यानंतर हे बघा, हे सापासारखा काहीतरी प्रकार होता. हे पाहून मला भीती वाटली. हे खूप असं विचित्र दिसत होतं. पाण्याच्या आतमध्ये होल टाईप केलं होतं आणि त्यामध्ये ते एकाच होलमधनं 2-3 मासे असे बाहेर पडत होते. मासे नसतील कदाचित, हे वेगळा काहीतरी प्रकार आहे पाण्यातल्या जीवाचा. तर हा होता ॲक्वेरियमचा लॉंग व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा प्रवास देखील खूप सुंदर होता. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल उटीच्या प्रवासाचा, तर नक्की तो चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्ही नवीन असाल चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी अजून वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते, जसे कुकिंगचे, कुठे फिरायला गेलेले छोटे छोटे व्हिडिओ. तर तुम्ही नक्की बघत जावा. थँक्यू.